तर पहा नेक्स्ट आहे 8p क्यूब प्लस 27 क्यूब बरोबर तुम्हाला एका कंसामध्ये दिलं 2p प्लस 3q आणि मल्टिप्लाय बाय k दिलेला आहे. आता या संदर्भात मुख्य रूल्स तुम्हाला माहित पाहिजे की a क्यूब प्लस b क्यूब असं जर असेल तर पहिल्या कंसात घ्यायचं पहा a प्लस b, दुसऱ्या कंसात a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. ओके, या पद्धतीनं. आता a जो आहे आणि b जो आहे हे तुम्हाला इथं आयडेंटिफाय करावं लागतील अगोदर. तर आता a आणि b आयडेंटिफाय करताना सर्वात अगोदर तुम्हाला दिलेल्या गणित जे आहे लेफ्ट हँड साइड 8p क्यूब आणि 27 क्यूब च क्यूब आहे. यामध्ये मला सांगा 8 च क्यूब रूट काय आहे 2 आणि p च क्यूब आहे ऑलरेडी म्हणजे इथं कंसाचं काय करू शकतो आपण क्यूब करू शकतो. 27 कोणाचा घन आहे 3 चा, सो 3 क्यूब कंसाचा क्यूब करू शकतो आणि याच्यानंतर आयडेंटिफाय होतात की ए आणि बी कोण आहे. सांगा आता ए कोण आलं 2p आणि बी काय आहे 3q. करेक्ट. आता क्यूब समजण्यासाठी मी थोडस त्याला या पद्धतीने लिहितो. मग आता सांगा नियम काय सांगतो पहिल्या कंसात काय घ्या a प्लस बी, काय सांगा पहिल्या कंसात 2p प्लस 3q, दुसऱ्या कंसात काय आहे a स्क्वेअर, a कोण आहे 2p त्याचा स्क्वेअर मायनस ab, a कोण आहे 2p आणि b आहे 3q त्यांचा गुणाकार प्लस b स्क्वेअर, b कोण आहे 3q त्याचा काय घेणार तुम्ही स्क्वेअर. तुम्हाला a आणि b एकदा का डिफाइन झाले की त्याचं फक्त काय करायचंय या फॉर्म्युल्यामध्ये प्लेसमेंट करायचं. प्लेसमेंट केल्यावर 2p प्लस 3q हे ऍज इट इज. दुसऱ्या कंसात सांगा 2 चा स्क्वेअर 4p स्क्वेअर, आता इथे मायनस आहे सो काही अडचण नाही. 2 3 चा 6pq प्लस 3 चा स्क्वेअर 9q स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. लेफ्ट साइडला काय होतं सांगा लेफ्ट साइडला राशी कोणती होती आपली म्हणजे सुरुवात कुठून केली होती आपण 8pq 27q. आता पहा याला ही राशी मॅच होती का बरोबर, या पॉइंटला ही राशी मॅच होती का करेक्ट. मग आता मला सांगा k ची किंमत काय येईल 4p स्क्वेअर मायनस 6pq प्लस 9q स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. ओके, नेक्स्ट. आता 3a प्लस 1 अपॉन 4a इज इक्वल टू काय आहे 4 आणि आपल्याला 27a क्यूब प्लस 1 अपॉन 64a क्यूब ची काय विचारली व्हॅल्यू. हे गणित सोडवत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल की 3 चा इथं काय आलेला आहे क्यूब आणि 4 चा पण काय आलेला आहे क्यूब. सो फर्स्टली आपल्याला काय करावं लागेल क्यूब जे आहेत ते डिफाइन करावं लागतील. सो पहा आपण काय करू डायरेक्ट मी घेतो वरचंच गणित मी कॅरी करेल डबल लिहित नाही. टेकिंग क्यूब ऑफ बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूचा काय करायचा आहे घन करायचा आहे. घनाचा नियम माहिती आहे ना की a प्लस b होल क्यूब असेल तर a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. मग यानुसार आपल्याला चालायचं आहे. सो दोन्ही बाजूला आपल्याला क्यूब घ्यायचा. सो पहा 3a प्लस 1 अपॉन 4a याचा पण क्यूब आणि 4 चा सुद्धा काय घ्यायचा क्यूब. सांगा काय सांगितलं आता गणितानुसार जर गेलो
तर ए ची व्हॅल्यू काय आहे बरं 3a आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 1/4a लेफ्ट हँड साइड साठी. सो सांगा ए चा काय घ्यायचा आपल्याला क्यूब म्हणजे 3a याचा क्यूब प्लस 3 into a स्क्वेअर म्हणजे तो आपण डायरेक्ट घेऊ वाटल्यास 3 चा स्क्वेअर किती आहे 9a स्क्वेअर into b 1/4a प्लस 3 into a काय आहे 3a into b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि 4a चा स्क्वेअर 16a स्क्वेअर b क्यूब 1 चा क्यूब 1 वाटल्यास इथे काय करू क्यूब प्लेसमेंट करू कारण जेणेकरून आपली पुढची स्टेप अजून थोडं सोपी जाईल आपल्याला. आणि राईट हँड साइडला सुद्धा 4 चा क्यूब सांगा किती 4 चा क्यूब किती आहे 64. सांगा 3 चा क्यूब किती आला सॉरी 27a क्यूब. यामध्ये काही कट होतं का हा a कट होतो 9 3 चा 27a डिवाइडेड बाय 4. इथे काय इथे पण a कॅन्सल होतो 3 3 चा 9 डिवाइडेड बाय 16a प्लस 1 चा क्यूब 1 4 चा क्यूब 64a क्यूब इज इक्वल टू 64. आता आपल्याला लेफ्ट हँड साइडला फक्त कोणाला ठेवायचं बघा पहिलं पद आणि चौथं पद ठेवायचे मधले दोन ठेवायचे का नाही. मग यांना लॅप्स करण्यासाठी इलिमिनेट करण्यासाठी अगोदर यांची कॉमन काढायची. काय काढायचे कॉमन. या दोन्हीमध्ये कॉमन काय निघतं बरं 9 निघतं का अंशामध्ये आणि छेदामध्ये कॉमन काय निघतं 4 कारण 4 चौक 16 आणि 9 त्रिक 27. सो 27a क्यूब प्लस अंशामध्ये कॉमन कोण निघला 9 आणि छेदामध्ये कॉमन कोण निघला 4. सांगा 9 3 चा 27 a as it is 4 ला तर बाहेर घेतलं लिहायची गरज आहे का नाही. 9 ला ऑलरेडी आपण बाहेर घेतलं काय नाही म्हणजे काय शिल्लक राहिला 1. 16a पैकी 4 बाहेर घेतले 4 ला 16 ने डिवाइड करा 4 चौक 16 प्लस 1/64a क्यूब इज इक्वल टू 64. 27a क्यूब प्लस 9/4 मल्टीप्लाय बाय याची एक व्हॅल्यू दिली आपली किती दिली आहे 4 प्लस 1/64a क्यूब इज इक्वल टू 64. 4 4 गेट कॅन्सल शिल्लक किती राहिली फक्त 9. सो 27a क्यूब डायरेक्ट आपण आता प्लस घेऊ 1/64a क्यूब इज इक्वल टू 64 प्लस 9 अपोजिट साइडला गेल्यावर मायनस 9. 64 मधून 9 मायनस करा किती राहतील शिल्लक 55 बरोबर. सो 55 इज द करेक्ट आन्सर. इथे लक्षात म्हणजे आपल्याला काय करायचं होतं मध्ये कॉमन कडून तिथं ही व्हॅल्यू प्लेस करून ते पूर्ण पद जे आहे ते काय करायचं होतं इलिमिनेट करायचं होतं. ओके. त्यानंतर आता या राशीचे काय पडायचे तुम्हाला अवयव. आता अवयव पाडताना मी तुम्हाला म्हणलं होतो की अगोदर काय करा फॉर्म्युल्यावर फोकस करा. फॉर्म्युला काय सांगतो आपला मायनस नाही तर मग a क्यूब मायनस बी क्यूब जर असेल तर पहिल्या कंसात काय घ्या a मायनस बी दुसऱ्या कंसात a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी सॉरी a फक्त ab आहे. पण आता ab फायनल करण्यासाठी तुम्हाला अगोदर सर्वांचे काय करावं लागेल घनमूळ क्यूब रूट काढावं लागेल. सो क्यूब रूट मला सांगा आता 27 चा क्यूब रूट किती आहे 3m कंसाचा क्यूब मायनस 64 चा काय आहे 4/m होल क्यूब. सापडले आता a आणि b. सांगा a कोण आहे सध्या 3m b कोण आहे 4/m
एम. फॉर्म्युला अप्लिकेबल करू आपण. सांगा ए मायनस बी म्हणजे 4 अपॉन एम. अनदर ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर आहे. 3m चा स्क्वेअर सांगा डायरेक्ट किती आहे. 9m स्क्वेअर प्लस ए बी. ए कोण आहे 3m. बी कोण आहे 4 अपॉन एम प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे सॉरी डायरेक्ट स्क्वेअर घेऊ आपण वाटल्यास. एक काम करतो हे कॅन्सल करतो. डायरेक्ट स्क्वेअर घ्यायला आपण. हा किती 16 अपॉन एम स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. एम गेट कॅन्सल. 3m मायनस एम अनदर ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर 4 3 जा 12 प्लस 16 अपॉन एम स्क्वेअर. हे असतील त्याचे फॅक्टर्स. आता पुढे आणखी या अगोदर आपण शिकल्यासारखं गणित आलेलं आहे पहा की 1 प्लस 64 ए स्क्वेअर बी स्क्वेअर ही बैजिक राशी काय करायची आपल्याला पूर्ण वर्ग करण्यासाठी मधलं पद कोणतं घ्यावं लागेल. आता एक लक्षात घ्या की 1 प्लस 64 ए स्क्वेअर बी स्क्वेअर यामध्ये मला सांगा आता वर्गमुळात जर आपण 1 ला घेतलं तर त्याची व्हॅल्यू काय येते 1च येते. आणि अंडर रूट मध्ये जर दुसरं पद घेतलं आपण 64 ए स्क्वेअर बी स्क्वेअर सांगा 64चं पद काय आहे 64. 8 ए स्क्वेअरचं वर्गमूळ काय असेल ए. बी स्क्वेअरचं वर्गमूळ काय असेल बी. म्हणजे याचा अर्थ आपण जे वर्ग राशी घ्यायलो त्याच्यातलं ए पद कोणतं आहे 1 आणि बी पद कोणतं आहे 8 ए बी. आता याला काय करायचं आपल्याला पूर्ण वर्ग संख्या करायची आहे है ना. मग आता मला सांगा जर आपण आता याच्यात 2 केसेस ह्या मी पर्याय नाही घेतले याच्यामुळे याच्यात 2 केसेस होऊ शकतात. पर्याय कोणते दिले त्याच्यावर डिपेंड आहे. जर मी यांचा प्लस करून विस्तार केला 1 प्लस 8 ए बी याचा जर मी प्लस घेऊन स्क्वेअर केला त्याचं उत्तर काय येईल 1 प्लस 8 टू जा 16 ए बी प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 64 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. जर मी मायनस केलं 1 मायनस 8 ए बी स्क्वेअर त्याचा विस्तार काय येईल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 1 मायनस 8 दोन्ही 16 ए बी प्लस 64 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता मला सांगा इथं 1 प्लस 64 ए स्क्वेअर बी स्क्वेअर दोन्ही ठिकाणी आहेत. म्हणजे याचा अर्थ याला पूर्ण वर्ग करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन मध्ये बघावं लागेल. एक तर तिथं काय पाहिजे प्लस 16 ए बी किंवा दुसरं काय असेल मायनस 16 ए बी. या दोन्हीपैकी कोणतंही एक पद जर वापरलं तर निश्चितच या राशीला आपण काय करू शकतो पूर्ण वर्ग राशी करू शकतो. असं अनालिसिस करायचं. आणि आजचं फायनल एक्झाम्पल हे सुद्धा क्यूबवर आधारित आहे. क्यूबचा नियम माहिती आहे आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब. पहिल्या कंसात काय घ्यायचं ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता ए आणि बी डिसाइड करण्यासाठी सांगा काय करावं लागेल एम चा काय घ्यावं लागेल आपल्याला क्यूब. 125 चा सांगा घनमूळ काय आहे 5 आणि एन त्यांचा सुद्धा काय घ्यावं लागेल क्यूब. आता कोण डिसाइड झाले आपले ए आणि बी. सांगा ए कोण आला एम आणि बी कोण आहे 5 अपॉन एम. चला आता विस्तार करूया. सांगा काय पहिल्या पद्धत काय घ्यायचं ए प्लस बी म्हणजे कोण आलं एम प्लस 5 अपॉन एम. दुसऱ्या कंसात काय आहे ए चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घ्यायचा एम चा स्क्वेअर मायनस ए बी ए आणि बी चा गुणाकार 5 गुणिले एम 5 एम छेदातले एम ऍज इट इज. बी चा स्क्वेअर सांगा 5 चा स्क्वेअर काय आहे 25 आणि एन चा स्क्वेअर एन स्क्वेअर. आता थोडं गणिताकडे लक्ष देऊ. गणितामध्ये जर पाहिलं आपण तर पहा ही राशी होती का
जे आपण लेफ्ट साईडला घेतलेली आहे ही राशी आली का आता आपली कुठंतरी आली का या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ या राशीचं उत्तर हे असेल तर याचं उत्तर आपलं 2 ब्रॅकेट मध्ये आलं म्हणजे पी ची जागा कोणी घेतली एम प्लस 5 अपॉन एन ने घेतली सो दॅट इज द आन्सर ओके